आणि मला कुठेतरी वाटतं सर की अभिजित दिक्केंची पुन्हा ही चूक झालेली आहे की आज सुद्धा ते दिवसभर जंतर मंतरवरच बसून होते। जर का सगळी ऍक्शन सगळा जर का हा जो मूक आहे तो जर का मोदींच्या निवासस्थानाबाहेर शिफ्ट होत असेल तर आपण जंतर मंतरवर न बसता राहुल गांधींच्या सोबत बसायला हवं होतं। त्यामुळे जनतेने हा मेसेज केला असता की हे आंदोलन आज सुद्धा अभिजित दिक्के आणि त्यांच्या सीजेपीचंच आहे। आपण गेले 4 तासापासून जी दृश्य अख्खा देश बघतोय त्याच्यावरनं तरी असंच वाटतंय की हे आंदोलन सीजेपीचं होतं, आता कुठेतरी ते काँग्रेसचं झालेलं आहे। बिलकुल, आपण एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा इथे निदर्शनात आणत आहात, तो म्हणजे असा की सीजेपीच्या म्हणजेच झुरळ क्रांती दलाच्या आंदोलनाला काँग्रेसनी हायजॅक केलेलं आहे। यामागे काँग्रेसचा हेतू काय असू शकतो? आपण थोड्या वेळापूर्वी जसं म्हणालात की उद्धव ठाकरे यांनी वारंवार सांगितलं होतं की राहुल गांधींनी आंदोलन स्थळी जावं, ते जायचं सोडून राहुल गांधींनी स्वतःचं नवं आंदोलन स्थळ शोधून काढलं। हो, नवं आंदोलन स्थळ शोधून काढलं, मात्र आंदोलनाचं जे बीज आहे किंवा जी बनी बनाई जमीन ज्याला हिंदीमध्ये म्हणतात ती सगळी अभिजित दिक्केंनी तयार करून दिली होती। आणि जसं अधिवेशन सुरू झालं म्हणजे सोमवारी 20 जुलै काल अधिवेशन सुरू झालं, काल हे पण बघितलं पाहिजे की जे काल जी निदर्शनं झाली त्यात उघडपणे तरी काँग्रेस नव्हती त्याच्यावर, त्यामुळे काल त्या सगळं हे झालं त्याचं